एका 2 डबे कशाला भरले तू? म्हणजे साक्षी म्हणाली का डबा हवाय म्हणून? काही काय अमित, हे बघ आता काल ते सगळं प्रकरण मिटलंय. हा, ती मला म्हणाली आहे सॉरी, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तिला पटलंय की तिचं चुकलंय ते. हे बघ विजया, काल भावनेच्या भरात ती म्हणाली असेल, पण आज जर का स्वतःहून म्हणाली डबा हवाय तर डबा द्यायचा, नाही तर द्यायचा नाही. अमित आता उगाच ताणायला नको. हा, आपण मी एक काम करते, हे भरलेले डबे तिला दिसतील असे ठेवते. ती आपण होऊन म्हणाली मला डबा हवाय तर ठीक आहे, नाहीतर मग बघूया काय करायचं ते. ठीक आहे. माझा डबा कुठे आहे? पोळी भाजी आहे डब्यात. खाणार मी. आणि वेण्या काय आजीने घातल्यात वाटतं. हो. नीट जाग. आदित्य काय चाललंय? अरे यार, तुला तर रोमांस पण कळेन असं झालं काय? आदित्य देसाई कसं होणार तुमचं? हे घे. काय डोकं पुस यार माझा. हा, का म्हणून? तू काय माझा मुलगा आहेस का? नाही मुलगा नाहीये, पण पुढे मुलगा झाला तर त्याचं डोकं कसं पुसायचं याची प्रॅक्टिस केली पाहिजेस ना तू. ए प्लीज हा आदित्य, टाइमपास करू नकोस. टाइमपास काय? मग काय? मूल होणं काय टाइमपास आहे? मुलं तर होणारच आहेत ना आपल्याला. ए आदित्य, आजपासून 10 वर्षांनी कसं आहे सूर्य आपण? आई बाबा आणि असा मस्तपैकी कलकलाट असेल आपल्या भोवती मुलांचा. कलकलाट काय कलकलाट? 2 मुलांचा कसला आलाय कलकलाट? 2च? बरं बरं, एकच. शाणी आहेस, एकच म्हणे. हो, आणि आपण ना तिला डॉक्टर करूया. डॉक्टर? मेघना, तू कंप्लीट गेली आहेस. डॉक्टर करूया म्हणे. टिपिकल बायको झाली आहेस तू. झाले नाहीये काही, आहे मी तुझी बायको. देवा, हे काय केलंस तू? एका गोड खट्ट्याळ भोळ्या रोमॅन्टिक मैत्रिणीचं एका मंद मॅड मठ्ठ बायकोत रूपांतर करून टाकलं. मंद? हो मॅड? हो, म्हणजे काय काय म्हणते तर म्हणे 2च मुलं असतात, त्याच्यापैकी एकाला डॉक्टर करायचं म्हणते. चौकोनी चौकोनी बोलते ही, चौकोनी चौकोनी. डान्स विसरली, रोमांस विसरली. डान्स कुठे विसरलंय? काय चाललंय? कार्टून, टाइमपास. महाराजांना काही काम धंदे नाहीत वाटतं. मगाचपासून ऐकते टाइमपास टाइमपास. कारण मला वेड लागले प्रेमाचे. हॅलो हॅलो दादा, हॅलो ऐकू येतंय? हा मी बोलते अर्चू. मी मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? आणि आई कशा आहेत? बर बर बर. नाही तो ना, तो झोपलाय अजून. हा हा बर. अरे वा, ग्रेट न्यूज. मस्त मस्त. पण खरं सांगू का दादा, हे सगळं ना तुमच्या मेहनतीचं फळ आहे. अहो तुम्ही एवढा पाठपुरावा करताय ना, मग ते होणारच ना. कधी कधी म्हणालात उद्घाटन? अरे देवा, नाही नाही अहो, काय झालंय, मयूची नेमकी परीक्षाच त्या काळात येते. नाही नाही नाही, आम्ही प्रयत्न करतो. हो हो, खरं सांगू का, आम्हालाही यायचंय हो तिथे. पण आता बघते ना, ही मयूची परीक्षा आली आहे ना. हो हो, नाही नाही मी सांगते ना, नानामाईंना सांगते विचारलं म्हणून. काळजी घ्या आणि अच्छा ठेवते. क्या बात आहे अर्चू,
तुझे सासरे तर सॉलिड ग्रेट आहेत. आणि हे बघा, दुसाने, ओ दुसाने, उठा ना आता. अगं हो अर्चू, थांब 5 मिनिटात उठतो. सतीश उठ, दादांचा फोन होता. काय? मग ते बिचारे आपले दिवस रात्र राबतायत तिथे आणि तुम्ही इथे झोपा काढा. अर्चू, भांडण करूनच दिवसाची सुरुवात करायची आहे का? अरे सतीश, आनंदाची बातमी आहे म्हणून उठवलं. काय? अरे दादांचा फोन होता. त्यांचं हायर सेकंडरी आणि ज्युनियर कॉलेजचं काम झालं पूर्ण. पुढच्या आठवड्यात उद्घाटन आहे. नाही म्हणजे सध्या जुन्या इमारतीतच डागडुजी करू नये, पण म्हणाले 2 वर्षात अजून बांधकाम होईल. खरंच सतीश, किती खस्ता खाल्ल्याने दादांनी यासाठी. पण फायनली त्यांचं हे काम पूर्ण झालं. सो हॅपी. अर्चू, खरंच खूप आनंदाची बातमी आहे. आता गावातल्या मुलांना शाळेसाठी गाव सोडायला नको. दादा, तुझा अभिमान वाटतो. यू आर ग्रेट. ए हो, आपल्याला खरंच जायला हवं नाही का? जायला हवं म्हणजे काय अर्चू? अगं जायलाच हवं. अमित, आज मी खूप खुश आहे. का? साक्षीने स्वतःहून डबा मागितला म्हणून का? अरे म्हणजे काय, आपला केवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. झालाय नाही, होतोय असं म्हण. अमित, अरे तिने स्वतःहून नाही का डबा मागितला आपल्याला? हो, पण तो डबा संपवून म्हणजे खाऊन परत आणू देत ना. आणि फक्त आजच नाही, तर पुढचे काही दिवस स्वतःहून डबा घेऊन जाऊ दे, तर संपवून परत आणू दे, तरच आपण म्हणू की आपली साक्षी सुधारली. अमित, तू आता माझ्या आनंदावर विरझण नको घालूस हं प्लीज. नाही ग विजया, तसं नाही, पण थोडासा पेशन्स ठेवायला हवा की नको? हे बघितलंस ना की तुझा आनंद परत येईल बघ. अय्या, हे काय शाली वगैरे बघतोस तू? किती सुंदर आहेत रे. ती व्हाईट बघ, ती फारच मस्त दिसते. हा अमित, माईसाठी घेतोय. ऑनलाईन? हो. पण काय काय विशेष? असंच ग, उमाळा आला, म्हटलं चला घेऊया. मी काय म्हणते अमित, नानांसाठी पण घे ना एक. अगं नानांसाठी मी ना स्वेटर बघतोय एखादा. हे बघ, मला असं वाटतं ना अमित, नानांसाठी पण तू शालच घ्यावीस. नाही काय ना, एकतर मुंबईत काही फारशी थंडीच नसते, आणि शाल असली की कसं की पटकन ओढून घेता येते, गरज नसेल तर काढून ठेवता येते. शालच घे नानांसाठी पण. ओके मॅम. बरं चल, मला खूप काम आहे, निघते मी आता. मग काय करू फायनल? हा, करून टाक. चल आलेच. ओके चला मित्राव, कार्ड काढा. अरे आदित्य, हे काय निघालास तू? जरा बस, पोहे झालेत, लगेच देते तुला. अगं हो हो हो, इतकी काय हायपर होतेस? वेळ आहे मला, खाऊनच जाणार आहे मी. नाही ना, तुम्ही नाही खात? ओके. हे घे. नाही म्हटलं, तुझ्या बायकोला असं नको वाटायला की तिचा हात मोडलाय तर तिच्या नवऱ्याला उपाशीच ठेवलं जावेने. अगदी असंच म्हणेन मी. अहो पण अमित दादा कुठे आहेत? नाही म्हणजे आमच्या ह्यांच्या कौतुकात तुम्ही त्यांनाच विसराल. आला. अमितला कशी विसरेन? त्याला आवडतात म्हणून तर दाणे घालून पोहे केले. ऐका 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 ऐका, एक सॉलिड न्यूज आहे. काय बुवा? अर्चू, डोंगर पोखरून उंदीर काढू नकोस हं? ए काय रे? हा म्हणजे नेहमी मी असं करते, पण आता खरंच खूप मोठी न्यूज आहे आणि ती बातमी सांगताना मला खूप अभिमान वाटतोय. अरे वा, काय काय? नाना, सतीशच्या दादांचा फोन आला होता. फायनली त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. गावामध्ये हायर सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सुरू झाले. अरे वा, अरे वा, क्या बात आहे. काय सांगतेस काय? अगे साधी सुधी बातमी नाही आहे ही. वा 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 वा, ग्रेट न्यूज. हॅट्स ऑफ टू दादा साहेब. येस. आणि अगदी योग्य बोललीस. तुलाच नाही, आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो दादासाहेब दुसाने यांचा. अरे इथे खरं तर म्हटलं पाहिजे, जय हो जय हो. पण काय रे सतीश, हे खरंच गावामध्ये आतापर्यंत हायर सेकंडरी नव्हती? म्हणून तर दादांचा जीव सारखा वर खाली व्हायचा.
ना तुम्हाला सांगतो, दादांच्या वेळी जशी परिस्थिती होती ना तशीच परिस्थिती अजून आहे हे दादांना सहनच होत नव्हतं. म्हणून तर इतकी वर्ष पाठपुरावा करत होते ना. हो रे बाबा, अगदी खरंय. याला म्हणतात भगीरथ प्रयत्न. आणली बाबा शिक्षणाची गंगा तुझ्या दादांनी तुमच्या गावात. अगदी बरोबर बोललात नाही, अगदी बरोबर बोललात. नाहीतर काय हो, 7वी नंतर मुलं शाळात सोडून द्यायचे, नाहीतर तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी जायचं. मुलांना एक वेळ जमायचं, पण मुली शक्यच नाही. ना तुम्हाला ते अण्णा करंदीकर माहिती आहेत ना? तर दादांचे सख्खे मित्र. हा, त्यांनी त्यांच्या स्वराला तालुक्याच्या ठिकाणी पाठवलं शिक्षणासाठी. नाना स्वरा तालुक्याच्या ठिकाणी गेली, मोठ्या जिद्दीनं शिकली, ग्रॅज्युएट झाले बरं का. बरं नाना, अण्णा काका, स्वरा, दादा, आई या सगळ्यांनी आपल्याला तिकडे उद्घाटनासाठी बोलावलंय. हा, अरे वा. अगं बाई, हो का? कधी उद्घाटन? पुढच्या आठवड्यात. अगो बाई, पण जायला तर हवंच नाही का हो? आम्ही नाही आलो तरी तुम्हाला तिघांना मात्र जावंच लागेल. अगं हो माई, बरोबर बोलतीयस तू. पण अगं नेमकीच पुढच्या आठवड्यामध्ये मयूची परीक्षा आली. अगं पण तुझी नाहीये ना, मयूची आहे ना. मग अरे हो आदित्य, पण मग मयूचा अभ्यास कोण घेणार? तू घेतेस तिचा अभ्यास, मग तरी पण पास होते ती एवढ्या चांगल्या मार्क्सने. अरे माई, माई माई काय करतेस आता? सांग त्याला, त्याचा गणिताचा अभ्यास कोण घ्यायचं ते आठवते का तुला काही? अय्या हो, ए विसरलास का तू? बरं मी काय म्हणते अर्चू, मयूची परीक्षा आणि अभ्यासाचाच प्रश्न आहे ना. आम्ही आहोत ना. अगं मी घेईन मयूचा अभ्यास. आम्ही सांभाळू तिला, काही काळजी नको करू. जा तू. हा हो, आणि गेल्यासारखं 2 दिवस राहायला हवं. अगदीच भुजाला हात लावणं बरोबर नाही ना. नाना तसं असेल तर मग शनिवारीच निघावं लागेल. शनिवारी म्हणजे परवाच की? नाही पण ठीक आहे, म्हणजे मयूची जर सोय व्यवस्थित होत असेल तर मिस्टर दुसाने आणि मिसेस दुसानेंना जायला काहीही प्रॉब्लेम नाही. काय सतीश? येस मिसेस दुसाने. पण काय ग अर्चू, तिकडे भाषण बिषण करण्याचा विचार नाहीये ना? नाही, म्हणजे विचार चांगला आहे, पण जरा स्वच्छ आणि बरं मराठी बोल. हा, नाहीतर तिकडे जाऊन ही सुरू व्हायची, मी दादांची डॉटर इन लॉ. हसतोयस काय तू? ए मी यायला हवी ना तिकडे. अरे बाप रे, नाही नाही शरणागती. या. मला माहिती हो, तुम्ही सगळे माधवींना मिस करताय ना. मीही खूप मिस करतोय हो. केवढी काळजी घ्यायची ना त्या तुमच्या सगळ्यांचीच. हा, माझी पण खूप घ्यायची हो. पण आता काय करणार, रागावलेत ना त्या माझ्यावर. मी माझ्या परीने तुमची सेवा करतो. हा, तुम्ही गोड मानून घ्या. त्या येतीलच हा लवकर. काय तुम्ही अजिबात काळजी करू नका. तोपर्यंत मी सगळ्यांची तुमची. बाबाजी, बाबाजी, जय हो जय हो. अहो, माझ्या आयुष्यातलं पहिलं वैलं रोप लावलेलं मी. 2 छोट्या छोट्या कळ्या होत्या, त्याचं फूल झालं. बाबाजी जय हो जय हो. बाबाजी जय हो. आज 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 माधवी असतं तर त्याला किती आनंद झाला असता. हा, किती. असत्या कशाला, मी फोन करून बोलू शकतो की. बाबाजी, पण त्या नीट बोलतील ना फोनवर माझ्याशी, म्हणजे नीट वागवतील ना मला फोनवर. तुमचं लक्ष आहे ना? हा, मग नक्की नीट बोलतील. मी करतोच फोन त्याला. प्लीज प्लीज. हा, जय हो जय हो. हॅलो,
मी 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 बोलतोय. हो कळलं मला. अहो 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 आपल्या आपल्या रोपाला फुल आलं. हॅलो. अहो अरे भाऊजी त्यांना काहीच माहित नाही. अहो अहो तुम्हाला कल्पना नाही पण मी ना आता आपल्या बागेत काम करायला लागलोय. हो हो. आणि मी ना एक एक रोपटं लावलं होतं त्याला 2 कळ्या होत्या त्याला एक फुल आलं. हो ते पाहिल्यावर मला मला बाबाजी मला इतका आनंद झाला ना. मला पहिला तुम्हाला कळवावं असं वाटलं म्हणून फोन केला मी. तुम्ही रागवू नका प्लीज. अहो पण तुम्ही आणि हे झाडं वगैरे. तुमच्यामुळे हो. नाही नाही म्हणजे मी मी तिरकस बोलत नाहीये हा. म्हणजे तुम्ही मला सोडून गेलात ना तेव्हा माझ्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. हो किती स्वार्थी होतो मी. नेहमी स्वतःचाच विचार करायचो. आजूबाजूला जग आहे याची कल्पनाच नव्हती मला. शिवाय देसाईंकडनं मी खूप शिकलो नानांकडनं खूप शिकलो. हळूहळू गोष्टी लक्षात येत आहेत हो माझ्या. मी फार बोलतोय का हो? नाही ठीक आहे. म्हणजे म्हणजे फार तसा पूर्वी बोलायचो पण फार वाईट बोलायचो. आता मी जरा कमी वाईट बोलतोय ना. हा मला एक सांगा आपण आपण कधीच भेटणार नाही का हो यापुढे? म्हणजे हे बघा आपण भेटल्यानंतर मी तुम्हाला घरी चला असं नाही म्हणणार. अगदी बाबाजींची शपथ नाही म्हणणार. खरंच नाही म्हणणार मी. आणि नीट वागणार चांगलं बोलणार तुमच्याशी मी. घरी या असं अजिबात नाही म्हणणार. पण प्लीज भेटूया ना. कुठेतरी बाहेर भेटूया ना आपण. ठीक आहे हरकत नाही भेटूया आपण. ठीक आहे ठीक आहे. मग आपण एक काम करूया आज संध्याकाळीच भेटूया. म्हणजे चालेल ना आज संध्याकाळी भेटलं तर? चालेल. बरं बरं. मग मी 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 तुम्हाला फोन करून कळवतो आपण कुठे भेटायचं. हा बरं बरं ठेवू मग. जय हो जय हो. आता नानासाहेब. सुरेशराव ते काय एकदम आज बसा 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 बसा. बसा. हे काय एकदम फुल बिल काय? अहो हा? नानासाहेब माईसाहेब मी जी कलम लावली होती ना त्यातले पहिलं फुल खास खास तुमच्यासाठी हो नानासाहेब. अरे वा 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 वा. मग खासच म्हणायचं. अहो मग हे तुम्ही नानांना काय देताय? माधवी त्यांसाठी ठेवा की त्यांना द्या. नाही हो माईसाहेब नाही हो. अहो नानासाहेबांमुळे बरं का नानासाहेब. अहो तुमच्यामुळे माझ्या वैराण आयुष्याची सुंदरशी फुलबाग झाली हो. तुमचं ज्ञानामृत आहे ना त्यामुळे या रिकाम्या डबड्यात केवढा लख प्रकाश पडलाय सांगू जय हो. त्यामुळे हे पहिलं फुल तुम्हालाच हो नानासाहेब. असं काही नाही हो सुरेशराव. कुणीतरी निमित्त मात्र असतो झालं. नाही पण तुम्ही एवढ्या आठवणीने हे फुल माझ्यासाठी आणलं. थँक्यू सो मच. बघ संजीवनी. खरंच छान आहे. अय्या बाबा कधी आलात? एक आत्ताच आलो. आणि हे यांनी स्वतः फुल आणलंय. त्यांनी स्वतः लावलेल्या कलमाचं पहिलं फुल. हो बाबा सो स्वीट. जय हो जय हो. बर मला सांगा तुमचा हात कसा आहे? बरं आहे आता 1-2 दिवसात स्लिंग पण जाईल बहुतेक. जय हो बाबाजी. बाबाजी असंच लक्ष असू द्या. बाबाजी असंच लक्ष असू द्या. मेघना घे पाण्यात ठेव मग ठेवू आपण फ्लॉवर पॉट मध्ये. नानासाहेब मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना मग. आपण जरा बाहेर जाऊया का नानासाहेब? माईसाहेब म्हणजे रागवू नका. मला तसं काही सुचवायचं नाही. हा आम्ही जातो नानासाहेब. अहो अजिबात रागवत नाहीये पण तुम्ही बाहेर कशाला जाताय? इथंच बसा दोघे. मी जाते आता आमच्या खोलीत. भरपूर कामं पडलेत मला. बसा इथेच. नानासाहेब त्या मला भेटायला येणार आहेत आज संध्याकाळी. हा माधवी येणार आहेत मला भेटायला आज संध्याकाळी. सांगताय काय? होय नानासाहेब. पण ना मला 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 कळत नाहीये की मी
मी त्यांना कुठे नेलं तर त्यांना बरं वाटेल, आनंद वाटेल त्यांना. अहो म्हणजे चक्क तुम्ही त्यांना डेटवर घेऊन जाताय म्हणा की. आता ह्या वयात कसली हो डेट, पण हा म्हणजे डेटच म्हणा. पण मला कळत नाही हो नानासाहेब, म्हणजे मी त्यांना एखाद्या मॉल मध्ये नेऊ की एखाद्या पॉश रेस्टॉरंट मध्ये नेऊ, करू काय मला नाही सुचत. अजिबात नाही हा बाबा. आईला ना तुम्ही एखाद्या शांत बागेत घेऊन जा, यांनी ऐकलं बघा. ते तिला जास्त आवडेल. पण बरोबर बोलतायत त्या. तुम्हाला काय वाटतं नानासाहेब, मी खरंच त्यांना बागेत घेऊन जातो. हो हो. म्हणजे काय होईल, खूप फिरता पण येईल आणि फिरता फिरता खूप त्यांच्याशी बोलता येईल. हा, मी त्यांना पण बोलू काय? मी सांगतो तुम्हाला काय बोलायचं ते. चला, जय हो जय हो जय हो. या या या.